नमस्कार सर. काल जी मीटिंग झाली त्याच्यानंतर तुम्हाला सविस्तर काय मुलाखत देऊन काय काय विश्लेषण करता आलं नाही, तर नेमकं काय झालं मीटिंगमध्ये, काय घडलं आणि ह्याची पार्श्वभूमी काय होती नेमकी? प्रथमतः नमस्कार. जी मीटिंग काल आयोजित केली होती त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती. 22 तारखेला नाशिक निफाड येथे आमचे मित्र गणेश भाऊ बनकर यांनी एक मैदानाचं चांगल्या मैदानाचं आयोजन केलं होतं आणि त्या मैदानाचं निमंत्रण देण्यासाठी ते इथपर्यंत आले. मी असेल किंवा संघटनेचे अध्यक्ष आबा असतील किंवा इतर पदाधिकारी असतील आणि मोठे बैलगाडी मालक असतील, सगळ्यांना त्यांनी निमंत्रण दिलं. अगदी मुंबईच्या बैलगाडी मालकांनाही निमंत्रण दिलं होतं. त्या अनुषंगाने ते मैदान यशस्वीरित्या पार पाडावं यासाठी आम्ही तिथे गेलो असताना थोडासा लाईव्हचा प्रॉब्लेम आला. म्हणजे आमच्या लाईव्हवाल्यानं जी मशीन घेतलं होतं ते नवीन मशीन होतं आणि ते मध्येच अनऑपरेट होत होतं. त्यामुळे थोडंसं निकालांना अडचण आल्यानंतर ही अडचण लक्षात घेतल्यानंतर तिथल्या काही हुशार बैलगाडी मालकांनी असं केलं की ज्या गटात एका गटात आमच्या मित्राचीच पावती होती, तर त्याच्या नावावर लखनन देवाची गाडी पळाली. ती गाडी 2-3 छकड्यानं बसली. 2-3 छकड्यानं बसल्यानंतर त्या गाडीचा जो गट नंबर होता तो स्वतःच्या बैलांच्यावर टाकून आणि ही पावती माझी आहे आणि माझी गाडी लागलेली अशी त्यानं तिथं भासवून स्वतःची गाडी सेमीमध्ये पळवण्याचा प्रयत्न केला. पण ते आम्ही सगळं चेक केल्यानंतर संबंधित बैलगाडी मालकाला सांगून परत लखनन देवाला आम्ही न्याय मिळवून दिला. तशाच प्रकारे 2 नंबरच्या सेमीत झालं होतं. तोही प्रकार 1-1.5 तास चालला. बैल मालक दोन्ही ऐकत नव्हते. शेवट तिथल्या स्थानिक वरिष्ठ बैलगाडी मालकांना सांगून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आम्ही. आणि सेमी झाल्यानंतर सेमीफायनल 10 मध्ये योगेश बोडके नावाचा एक बैलगाडी मालक आहे, त्याची गाडी 1 नंबर तासावर होती आणि एक गाडी होती 7 नंबर तासावर. मशीनचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे आम्ही तिथं स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगून एक लॅपटॉप आणला होता आणि लॅपटॉप लाईव्हला अटॅच करून लॅपटॉपद्वारे निकाल देत होतो. पण त्या लॅपटॉपची खासियत अशी होती, त्याला एकच साईडची वायर म्हणजे एकाच कॅमेऱ्याची वायर अटॅच होत होती आणि एक साईडच्या निकालामध्ये 7 नंबर तासावरी गाडी लागलेली दिसत होती. ते योगेश बोडकेनं आमचा बंधू उमेश जायगुडे तिथं आम्ही निकालासाठी मदत करण्यासाठी पंच कमिटीला तिथं नेमणूक केली होती. तर त्यानं सांगितलं आणि तिथल्या पंचांनी सांगितलं ती गाडी लागलेली आहे. तर योगेशनं असं सांगितलं की ही कमिटीची गाडी आहे आणि याच गाडीला तुम्हाला निकाल द्यावा लागेल. आणि शेवट संघटना आहे, संघटना आजपर्यंत 5 वर्ष काम करते. सर्वसामान्य गाडी मालकांना या संघटनेवर विश्वास आहे आणि संघटनेकडून 100% पारदर्शक निकाल मिळतात याची खात्री आहे. तर त्या अनुषंगाने मी त्याला सांगितलं, माझ्याकडे निकाल आला, ऑब्जेक्शन घेतलं त्या बैल मालकांनी. त्याला निकाल दिल्यानंतर मी जाऊन पाहिलं, बॅरिकेडवर उभं राहून मी तो निकाल पाहिला. निकाल पाहिल्यानंतर मी सांगितलं ह्या अँगलमध्ये ही गाडी लागलेली दिसते. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आम्हाला सांगितलं ड्रोन दाखवा. ड्रोनचा जो निकाल आहे तो मी आपल्या ह्याच्यातून पाठवतो. ड्रोनमध्ये तीच गाडी पुढं दिसत आहे 7 नंबर तासावरची. पण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम असा आहे की ड्रोनद्वारे कोणताही निकाल रेषेवरचा निकाल आपण देत नाही. साईड अँगलच्या कॅमेऱ्याने आपण निकाल देतो. त्या अनुषंगाने त्यांना ड्रोनमध्ये पण ती गाडी असल्यावर त्यांनी मान्य केलं नाही. मग मी दुसरा कॅमेरा आणायला लावला पलीकडच्या स्टेजवरचा. तो कॅमेरा जोडल्यानंतर ही 1 नंबर तासावरची गाडी पुढे दिसत होती. म्हणजे दोन्ही कॅमेऱ्यात, ह्या कॅमेऱ्यात ही आणि त्या कॅमेऱ्यात ती अशी गाडी दिसल्यामुळं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मी त्या दोन्ही गाड्यांना सामना घोषित केला. सामना घोषित केल्यानंतर मी त्यांना सांगितलं तुमचा एक बैल पळवा, अन्यथा दोघात चिठ्ठी टाका. ज्याची चिठ्ठी येईल ती गाडी पळवून त्यातलं अर्ध बक्षीस दुसऱ्या बैलगाडी मालकाला द्या. म्हणजे अन्याय तर कोणावर होत नव्हता. दोन्ही गाड्या फायनलसाठी पात्र होत होत्या. म्हणजे एक जरी बैल पळाला असता तरी दोन्ही गाड्यांना तोच क्रमांक मिळाला असता, किंवा एक गाडी पळाली असती ती 2 नंबर केला असता तरी दुसऱ्या गाडीलाही 2 नंबरच मिळाला असता. अशा अनुषंगाने आम्ही तिथं सांगितल्यानंतर त्या बैलगाडी मालकांना ते मान्य नव्हतं. त्यांनी हुजत घालण्यास सुरू केल्यानंतर मी योगेश बोडकेला म्हणलं, योगेश तुझी मुलं ही दंगा करतायत, तू आयोजन कमिटीचा सदस्य आहेस आणि हे काय मला पटत नाही, मला तुझ्यावर कारवाई करावी लागेल. त्यानंतर आम्ही उतरून गेलो. आबा आले. परत तो निकाल आबांना बघायला लावला मी. आता आबांनी बघितल्यानंतर ही आबांनी तो निकाल सामनाच दिला. त्यानंतर आबा काही त्या गोंधळ घालणाऱ्या मुलांना समजून सांगायला गेले, पण ती ऐकत नव्हती. त्यांनी थोडेसे चुकीचे शब्द आबांच्या बाबत वापरले. चुकीचे शब्द वापरल्यानंतर मी माईक हातात घेतला आणि मी त्यांना थोडंसं म्हणजे परखडपणे बोललो की या माणसामुळं आज बैलगाडी शर्यत सुरू आहे. अखंडपणे 10 वर्ष लढा देणारा हा देव माणूस आहे नितीन आबा शेवाळे.
की ज्यांनी संघटनेच्या काही ठराविक पदाधिकाऱ्यांना घेऊन 10 वर्ष दिल्ली सुप्रीम कोर्टाच्या वाऱ्या केल्यात, तर त्या माणसाबरोबर बोलताना तुम्ही थोडंसं आपलं लिमिट क्रॉस करू नका. त्यावेळी काय त्यांच्यातल्या मुलांनी सांगितलं, पैलवानांनी हा निकाल पैसे घेऊन दिला. आता उभा महाराष्ट्र मला ओळखतो, मला कुठंही निमंत्रित केलं, मी कुणाचा चहाही पित नाही किंवा कधीच कोणत्याही मैदानात गेलो, माझी गाडी पळत असली तर कोणत्या कमिटीला म्हणत नाही की माझे 2 पावत्या करा. प्रत्येक वेळी माझी पावती ही इथनं गुगल पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर करत असतो. एवढं पारदर्शक आपलं काम आहे. पण त्यांनी दंगा केला. दंगा केल्यानंतर योगेश बोडकेचं जेव्हा लक्षात आलं की आपल्या गाडीला आयोजक गणेश बनकर यांनी सांगितलं संघटनेचा जो निकाल आहे तो फुल अँड फायनल आहे आणि त्याला अधीन राहून आम्ही निर्णय घेणार की दोन्ही गाड्यांना सामना. त्यावेळी योगेश बोडकेनं अशी शिक्कल लढवली. त्यानं काही त्यांच्याच सहकार्यांच्यात, तो एक फंट्या बैल आहे आणि ह्याचा बैल, त्यांच्यात असं पसरवलं की पैलवान आपल्या नाशिक जिल्ह्यावर बंदी घालणार आहेत. ऍक्च्युली बंदी म्हणता येत नाही, पण त्यांनी हुज्जत घालून जे मैदान थांबवलं होतं त्यासाठी त्यांना थोडंसं काहीतरी पनिशमेंट व्हावं या अनुषंगाने मी म्हणलो होतो तू आणि त्या 1-2 सेमीत गोंधळ घालणार आहे, तुमच्यावर मी ऍक्शन घेणार असं सांगितल्यानंतर त्यानं जोरजोरात ओरडून विचित्रपणे तो वागू लागल्यानंतर त्याचे मित्र सहकारी खालून अपशब्द बोलायला लागले. संघटनेचे वरिष्ठ, ठीक आहे माझ्या बाबतीत घडलं असतं तरी मी ते सहन केलं असतं, पण आबांच्या बाबतीतही ते घडायला लागल्यावर माझाही थोडासा मी हायपर झालो. मी सांगितलं तुम्ही जे हे आत्ता करताय ह्याचे परिणाम तुम्हाला उद्या दिसतील, ह्याच्यावर 100% मला बसावं लागेल, काहीतरी कठोर भूमिका घ्यावी लागेल. ते झाल्यानंतर आमदार दिलीप काका बनकर व गणेश भाऊ बनकर यांनी सगळी मध्यस्थी करून फायनल आम्ही थांबवला. फायनल थांबवून, कारण की रात्रीचे 8 वाजले होते. धावपट्टीवर पळण्यासाठी लाईटची व्यवस्था होती, पण धावपट्टीच्या पुढे गेल्यानंतर लाईटची व्यवस्था नव्हती. त्या ठिकाणी गाड्या एकमेकात गुंतल्या असत्या, 10 गाड्या पळणार होत्या आणि एखाद्या बैलाला, एखाद्या ड्रायव्हरला इजा झाली असती. त्या अनुषंगाने आम्ही रात्रीचा, आणि शासनाचा नियम आहे संध्याकाळी 6-6:30 पर्यंत जो कालावधी आहे त्यानंतर फायनल घ्यायचा नाही, त्या अनुषंगाने आम्ही फायनल थांबवला. फायनल थांबवल्यानंतर त्यांनी थोडंसं आमदारांनी आणि गणेश भाऊंनी मध्यस्थी करून ते प्रकरण थांबवलं. तरी त्यांचा रोष आमच्यावर होता, ते अपशब्द बोलत होती. आम्ही थोडंसं ठीक आहे आपल्याला संघटना चालवायची, बैलमालकांना न्याय द्यायचा, ह्या भूमिकेतनं आम्ही थांबलो होतो. पण हे घडत असताना तिथं विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र इथले बैलगाडी मालक आले होते. त्यावेळी मी माईकवर सगळ्यांना विचारलं, आजपर्यंत असा अन्याय तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात खेळा येता त्यावेळी कुणावर झालेला आहे का? तुमच्यावर कोणी दमदाटी केलेली आहे का? किंवा तुम्ही, काही लोक आता त्यांचे बैल ट्रेंडिंगला पळतात काय, केली असता कोणत्याही बैलगाडी मालकानं तिथं त्याला अनुमोदन दिलं नाही. याचा अर्थ की त्यांना पटत असेल नसेल, पण काही ठराविक लोक म्हणले आम्हाला संघटना नकोय, आम्ही पद्धतीने खेळणार, तुम्ही आमच्याकडे येऊ नका. आणि इथून पुढं काल आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत मोतीराम आप्पा पिंगळे, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आमच्या इथं मैदान भरवतो आणि तुम्हाला बघायला पण येऊन देणार नाही. अशा पद्धतीचं त्यांनी तिथे वक्तव्य केल्यानंतर ते पश्चिम महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकाला आणि मुंबई खास करून का तर मुंबईत जे बैल पळतात, मुंबईवाल्यांचे गेले 100 वर्षांचे आमचे लागेबंद आहेत. 6 महिने मुंबईचा मैदानं झाल्यानंतर पाऊस काळी ती बैल इथे घाटावर असतात पश्चिम महाराष्ट्रात, आणि सगळे लोक गोळ्यामेळ्यानं एखाद्या आपलं रक्ताचं नातं नसलं तरी प्रेमाचं दृढ नातं घेऊन इथे खेळण्यासाठी येतात आणि आम्ही त्यांचं त्या पद्धतीने पाहुणचार करतो. मग हे कुणालाच पटलं नाही. आज त्यानंतर आम्हाला अपेक्षित होतं की जे बैलगाडी मालक, म्हणजे मोठे बैलगाडी मालक आहे, तिकडे शिव असेल, लखन असेल, देवा असेल, परत शाकीर पठाणचे राजा असेल, चिमण्या असेल, किंवा तुमचा अर्जुन असेल, अशा बैल मालकांनी पुढाकार घेऊन, प्रत्येक जिल्ह्यात आपली कमिटी आहे, त्यांनी पुढाकार घेऊन याबाबत काल जो प्रकार आबांच्या माझ्याबाबत घडला त्याच्यावर काहीतरी त्यांनी बोलायला पाहिजे होतं किंवा संबंधित बैल मालकांचा निषेध करायला पाहिजे होता. असं कोणतंही वक्तव्य त्यांचं 22 तारखेचं मैदान झालं, 23, 24 आणि 25 या 3 दिवसात आलं नाही. 3 दिवसात त्यांनी कोणतंही म्हणजे स्टेटमेंट न दिल्यामुळं इथल्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकांच्या भावना दुखावल्या की आपण विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र इथल्या लोकांना आपले बंधू मानून आपण इथं आल्यावर त्यांची सगळी सोय करतो, बैलांची गोट्यात ठेवायची करतो, त्या लोकांना राहण्याची सोय करतो, खाण्यापिण्याची सोय करतो. त्यांनी इथं जरी 1 नंबर करून गेले तरी आपण त्यांनी 1 नंबर केल्यावर त्याच गुलालात नाहून आनंदित होऊन त्यांना आपण इथून निरोप देतो.
एवढं सगळं प्रेमानं करत असताना या लोकांनी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे आणि मला मानणारा जो तरुण वर्ग आहे, ज्येष्ठ वर्ग आहे, त्या सगळ्यांचं म्हणणं आलं की विलास देशमुख आणि नितीन आबा शेवाळे यांच्यावर परखडपणे त्यांनी अपशब्द वापरले असताना तुम्ही काही स्टेटमेंट देत नाही. या अनुषंगाने इथली लोक काय ती थोडीशी चिडली गेली आणि त्यांनी 25 तारखेला न टाकल्यामुळे 26 तारखेला 25 तारखेला सगळीकडे गोंधळ झाला. गोंधळ झाल्यानंतर इथल्या लोकांचं म्हणणं आलं की आपण एवढं करत असताना त्यांनी आपल्या लोकांना चुकीची वागणूक दिली. याच्यावर कालची मिटिंग आयोजित केली. मिटिंगमध्ये असं ठरलं की लोकांच्या भावना फार तीव्र होत्या. आम्ही 25 तारखेला ज्यावेळी तालुका कमिटींनी आम्हाला सांगितलं संध्याकाळी दुपारी की आबा तिथल्या लोकांचं स्टेटमेंट येत नाही म्हणून आपल्यातले लोक नाराज झालेले आहेत आणि काहीतरी विपरीत घडू शकतं तिकडचा बैल इकडं आलं तर, त्या अनुषंगाने आम्ही सांगितलं तुम्ही तालुक्यातल्या बैलगाडी मालकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घ्या. त्यावर काल तालुका कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व वरिष्ठांची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलं की आपल्या लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आपल्या देवासारख्या आज अध्यक्षावर आणि रात्रंदिवस कोणताही कुणाचाही अडचणीला हाकेला उभं राहणाऱ्या पैलवानांवर जर एवढी वाईट वेळ येत असेल आणि ही लोक मूग घेऊन गप्प बसत असतील तर आम्ही इथं म्हणजे त्यांच्याबरोबर विपरीत काहीतरी घडण्याचे चान्सेस आहेत. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. उद्या होणारा एखादा मोठा गंभीर आघात टाळण्यासाठी संघटनेच्या वरिष्ठांनी हा निर्णय घेतला की काही कालावधीपुरती आपल्या लोकांचं डोकं थोडं शांत होईपर्यंत थोडंसं आपण तिथल्या लोकांना सांगून थोडा काळ पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदानं घेऊया. आणि त्यात दुसरा एक विषय असा होता, गेल्या वर्षी मी सांगितलं होतं की म्हणजे गणेश भाऊ बनकर यांच्याच मैदानात सांगितलं होतं, मैदान रिपोर्टरला बाईट दिली होती की भविष्यात आमचा मनसुबा असा आहे तालुका जिल्हास्तरीय मैदानं घेऊन प्रत्येक जिल्ह्यातनं एक 30-40-50 गाडी निमंत्रित करून किंवा 100 गाडी निमंत्रित करून एक चांगलं दर्जेदार मोठं संघटनेचं मैदान आयोजित करायचं आणि त्या संघटनेच्या मैदानात संघटनेचं ऑथराईज त्यांना प्रशस्तीपत्र द्यायचं, बक्षीस चांगलं द्यायचं. मग आपल्याला तो टार्गेट डोळ्यासमोर ठेवून म्हणलं आता ही पावसाचा काळ आहे, मैदानांची संख्या कमी आहे, तर थोडंसं ह्या सगळ्या गोष्टींना अनुसरून आम्ही त्यांना थांबायला सांगितलं. कोणत्याही प्रकारचा आम्ही त्यांच्यावर कोणता हे केलेलं नाहीये. म्हणजे आम्ही त्यांना फक्त काही कालावधीपुरतं तुम्ही पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान होऊ द्या हे सांगितलेलं आहे. आमचे मित्र आहेत अनेक तिकडं संभाजीनगरला बाबूशेठ चव्हाण असतील, सुरेश राठोड असतील किंवा जालन्याला गेलं वखरेला अभि खैरे आमचा किंवा तिकडची जालन्याची अनेक मंडळी आहेत. आमचे वानखेडे साहेब आहेत, भरत दराडे आमचा तिकडं, परत नाशिकमध्ये आमचे आप्पामाने आहेत, गणेश भाऊ आहेत. ही अशी सगळी आमची मित्रमंडळी आहेतच की तिकडं. पण काय आहे उद्याचं होणार आहे एखादं किंवा ती गायकवाड आहेत आमचे जळगावचे, माऊली आगोने आहे, ह्या सगळ्या लोकांना उद्या काही त्रास होऊ नये या अनुषंगाने थोडंसं आम्ही हे थांबलेलो आहोत. आणि दुसरा विषय असा, आत्ता त्यांच्या जे क्लिप व्हायरल होत आहेत ते जे बोलत आहेत की आमच्यावर बंदी घातली किंवा आम्हाला हे केलं, मला एक गोष्ट सांगा, संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळी मी जनजागृती केली ह्या खेळाची आणि खेळ वाढवला असताना आज नाशिकमध्ये 1 वर्षभरात 8-10 मैदानं झाली, संभाजीनगरमध्ये 30-40 मैदानं झाली, बीडमध्ये 30-40 मैदानं झाली, अहिल्यानगरमध्ये 10-15 मैदानं झाली, जळगाव 40गावमध्ये 10-20 मैदानं झाली, जालन्यात 5-10 मैदानं झाली. मग हा खेळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे. तुम्ही इथंच पडण्याचा अट्टास धरू नका. पाऊस काळात मुंबईची बैल इथं आल्यानंतर एक तर गाड्यांची संख्या इथं पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे, त्यात मुंबईचे बैल आल्यानंतर इथल्या लोकांना खेळात सहभागी होता येत नाही. कारण की आम्ही 10पेक्षा जास्त गाड्या गटाला सोडत नाही, अपघात होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं जास्तीत जास्त गाड्या किती घेऊ शकतो तर 1000, पण गाड्यांची संख्या अगदी इथंच 1000+ होती, 1,500-2 हजार इथंच गाड्या आहेत. तर त्यामुळं काही बैलगाडी मालकांना खेळता येत नाही. तर त्या अनुषंगाने आता गेल्या वर्षी पेडगावच्या मैदानाला विक्रमी नोंद होऊन सुद्धा फोन येत होते. आमच्यातले अनेक बैलगाडी मालक आहेत की त्यांना खेळता आलं नाही इथं गावाशेजारी असून. मग इथला सर्वसामान्य गाडा मालक बाहेर विदर्भ मराठवाड्यात जाऊन खेळू शकत नाही ना. तर त्या अनुषंगाने तुमच्या जिल्ह्यातही हा खेळ चाललाय. मग तुम्हाला आम्ही विनंती करतो की तो खेळ तुमच्या जिल्ह्यात अजून वाढवा, अजून बक्षिसांची संख्या ठेवा. मगाशी मी मनोहर पाटील चव्हाण
यांचे बंधू सर्जेराव पाटील चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य, आता पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांची बाईट ऐकली की आम्ही मिटिंग घेणार 29 तारखेला. अवश्य घ्या. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या माध्यमातून मोठं मैदान आयोजित करा आणि तिथे हे सगळे बैलगाडी मालक पडू द्या. आम्हाला ठाणा, रायगड, पालघर, परत रत्नागिरी आणि हे आमचे 5 जिल्हे, आम्हाला एक 9-10 जिल्ह्यांच्या गाड्या इथं जमा होतात. तुमच्या इथं ते 5-6 जिल्ह्यांच्या गाड्या तुम्ही आयोजित करा, मैदानं तिथं होऊ द्या. आणि पाऊस काळ संपल्यानंतर पुढं भविष्यात ज्यावेळी यात्रेची मैदानं होतील त्यावेळी आपण नक्कीच काय तो योग्य सगळे बसून विचार करू. आता असं नाही की आम्ही त्यांना तुर्तास थोडं थांबवलं म्हणून कोणताही विषय असा झालाय की आम्ही आमच्या मित्रमंडळींना सोडलंय तिथल्या. आजही फोन चालू आहेत. उद्या ते माझ्याकडे येऊ शकतात किंवा आम्ही त्यांच्याकडे पाहुणचाराला जाऊ शकतो. मग हे संबंध सलोख्याचे ठेवायचे असतील तर उद्या एखादा विपरीत प्रकार घडू नये या अनुषंगाने संघटनेनं ही आता तात्पुरते पश्चिम महाराष्ट्र मर्यादित किंवा जिल्हास्तरीय मर्यादित मैदानांचं नियोजन केलेलं आहे. आता एकंदरीत लखनच्या नावाने फोटो व्हायरल होत आहेत की बरेच जण अनपेक्षित असे वाईट कमेंट टाकतात आणि वेगळ्या पद्धतीत चुकीचा मेसेज त्याच्यावरती लिहिला जाते लखनच्या फोटोवरती की त्याच्यावर तोला ऐकत नव्हता, त्याला कोण गाडी मारू शकत होते किंवा काय. पण मी 1 मिनिट सर, मी त्याच्यात हे करतो. पण त्याच बैलावरती अन्याय झाला बरोबर त्या नाशिकच्या मैदानात, ह्यासाठी तुम्हीच पुढाकार घातला सर. मग हे का नाही दिसत येतं पवारांना? आता ह्या मंडळींना एक लक्षात आलं पाहिजे की नाशिकमध्ये तो जो गटात पळाला होता त्या गटातली चिठ्ठी आमचाच एक पैलवान आहे तिथला, त्याची नावशी होती. त्यानं स्वतः म्हणला माझी गाडी लागली आणि माझ्या बैलांवर नंबर टाका आणि तो बैल घेऊन खाली जाऊन उभा राहिला. म्हणला ही चिठ्ठी माझी आणि माझी बैल पळणार. ज्यावेळी आमच्या लक्षात आलं, आम्ही बघितलं होतं की लखन आणि देवाची गाडी 2-3 छकड्यानं गटपास आहे, त्यावेळेस लखनसाठी आम्हीच भांडलो ना. तिथं लखनवाल्यांची दाद कोण घेत होतं का? नव्हतं घेत. त्यावेळेस संघटनेनं नाही मिळवून दिला. मग त्यांना ज्यावेळी नाही, आणि ह्या क्षेत्रात मी बघतोय जर तुमच्या बाजूने निकाल दिला तर संघटना चांगली आणि नाही दिला तर संघटना वाईट. अशा प्रकारचे मला सांगा, 2 पैलवान कुस्ती करतात, एक जिंकणार एक हारणार आहे. जिंकणारा पैलवान म्हणतो मी चांगले डाव मारले आणि मी कुस्ती केली, आणि हारणारा म्हणतो माझी पंचामुळे कुस्ती गेली. ह्या भावना पहिल्या तुम्ही सोडून द्या. खेळ खेळाच्या पद्धतीनं होऊ द्या. माझी गाडी परवा दिवशी खंडाळा बावड्याच्या मैदानात पळाली. गुंडा पवार माझा गरुडा बैल सोडायला होता, त्याच्याकडेच असतो तो बैल, तर त्याचा पाय पट्टीच्या पुढे होता. पण त्या मागच्या मुलांनी बापूला आवाज दिला होता बापू थांबा, पण बापूंनी झेंडा टाकला. त्यावर बापूंनी कमिटीला सांगितलं की चूक माझी आहे, त्यांनी आवाज दिला होता पण मी झेंडा टाकायचं थांबवू शकलो नाही. त्यावर माझ्या गाडीला निकाल दिला. पण एक 4-5 गट गेल्यानंतर मी म्हणलं गाडी पळाली का? म्हणजे पहिलवान पळाली, किती मध्ये बसली? तर म्हणले ह्या गटात. मी संबंधित गट बघितलं, मला लक्षात आलं की गुंडाचा पाय पुढे. मग मी विकास जगदाळेंना फोन केला. म्हणलं विकास सर, माझ्या गाडीचा निकाल कॅन्सल करा, माझ्या सुट्टी मेकरचा पाय पुढे आहे. त्यावर त्यांनी मला सांगितलं की बापूंनी हे स्पष्टीकरण दिलंय की गुंडांना आवाज दिला होता आणि मी नाही म्हणलं, जरी तो बोलला असेल तरी ते चुकीचं आहे, माझ्या गाडीचा निकाल कॅन्सल करा. तसाच प्रकारे फलटणमध्ये शिरवळचा नंद्या आणि माझा शुगर पळाला होता. 3-4 छकड्यानं गट काढला, पण सुट्टी मेकरचा पाय पुढे होता माळेगावच्या वैभवचा. त्यावेळी काही लोकांच्या लक्षात आलं, आमचा संदीप शेंडगे पैलवान आहे, त्याची गाडी 2 नंबरला उतरली होती. त्याच्या लक्षात आलं अरे ही आपल्या विलास पैलवानांची गाडी, आपण ऑब्जेक्शन घ्यायला नको. पण माझ्या चिरंजीवने सांगितलं पप्पा बहुतेक आपला पाय पुढे वाटतोय. त्यावेळी मी फोन केला कमिटीला. कमिटी म्हणली आमच्याकडे काही कोण ऑब्जेक्शन घेऊन आलेलं नाही. म्हणलं ऑब्जेक्शन जर नसेल त्याचं किंवा संदीप शेंडगेंना जर निकाल नको तर 3 नंबरवाल्याला द्या, पण माझी गाडी बाद करा. म्हणजे खेळ खेळत असताना आम्ही एवढी पारदर्शकता त्या खेळात ठेवलेली आहे. मग तुम्हाला ज्यावेळेस निकाल दिला त्या दिवसापुरतं तुम्हाला बरं वाटलं होतं. आज तुम्ही आमच्या विषयी चुकीचं बोलताय. तुझाही बैल आहे, इतरांचाही बैल आहे ना, मग दे ना सामान्यांना बैल. म्हणजे तुमचं हे पैसे कमावण्याचं साधन म्हणून खेळताय. हे पैसे कमावण्याचं साधन नसून आम्ही मनोरंजन खेळ म्हणून हा टिकवलाय. आणि ह्या मैदानाला परमिशन राज्य सरकार असेल किंवा केंद्रातून यात्रे जत्रेतली पारंपरिक खेळ म्हणून मिळालेली आहे. त्यामुळं याचा जास्त कोणी विपर्यास करू नका. जेवढं जास्त खोलात जाल तेवढं सगळ्यांनाच त्रास होणार आहे. जर उद्या त्रास आम्हाला झाला तर तो तुम्हालाही होणार आहे. मग ह्या गोष्टी लक्षात घ्या. थोडा कालावधीसाठी आम्हाला आमच्या पद्धतीनं इथं लोकांचं राग शांत करू द्या, अशी नम्रतेची विनंती आहे. म्हणजे एकंदरीत लखनवरती अन्याय झाला तरी तुम्ही त्याच्या पाठीशी ठाम उभं राहिला होता. पण हे ट्रोलर्सला किंवा इतर पोरांना माहिती नाही. तो एक विषय वेगळा आपण सोडून देऊया आता, की आता ते शमल सगळं.
पण आता अनेक जण आहेत काय आक्षेपार्ह अजूनही व्हॉइस मेसेज किंवा काय फॉरवर्ड करतात, कोण टॉर्चर्स लावतो म्हणले, कोण काय करतो मला म्हणले. एक सांगा, काही जण म्हणले संभाजीनगरवर का म्हणले, तिथं आज शंकरपट चालतो, तिथं लाठीकाठीचा वापर केला जातो, शेपूट चावण्याचे प्रकार होतात. किंवा आत्ता मध्यंतरी 15 दिवसापूर्वी मैदान झालं, त्या ठिकाणी शाकीर ड्रायव्हरनं बॅटरीचा वापर केला होता. ती स्पष्टपणे दिसलं होतं, म्हणून त्याला तिथल्या संघटनेने 2 महिने बंदी घातली होती त्याच्यावर. मग हा प्रकार बी कुठंतरी थांबला पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या इथं मैदानं भरवा. आधी तुमच्या इथले बैलगाडी मालक जागरूक करून त्यांना नियमाची व्यसन घाला. ज्यावेळी ते नियमात येतील त्यानंतरचा विचार आपण करूच ना. आणि ट्रोलिंगचा विषय मला काही जास्त महत्त्व देत नाही. मी ते कोण माझ्या पाठीमागं काय बोलतो याच्याशी मला काही न देणं नाही. उभ्या महाराष्ट्रानं त्या दिवशी बघितलं की विलास देशमुख ज्यावेळेस समोर उभा असतो त्या विलास देशमुख काय करू शकतो. माझा निर्णय इतका ठाम असतो. मी सांगितलं होतं, जो निकाल मी देतोय तो फुल अँड फायनल असणार. आणि संबंध महाराष्ट्राला माहिती आहे, चुकीचा निकाल 99.99% माझ्याकडून जात नाही. आणि मी 350 किलोमीटरवरनं जाऊन सुद्धा माझ्या आवाजात तीळ मात्र कमीपणा किंवा 2 पावलं सरण्याची माझ्या बोलण्यात ती आवाजात ती लकब नव्हती. मी शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सातारा जिल्ह्यातला एक सैनिक आहे. माझ्या 2 पिढ्या सैन्य दलात होत्या. मी सैन्य दलातून रिटायर आहे. मी इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे. मी आरेला कार्य करण्याची ताकद माझ्या अंगात आहे. मी सगळ्या गोष्टी करू शकतो आणि वेळ आली तर ज्या त्या परीने सगळ्यांना उत्तर देऊ शकतो. फक्त आपण खेळ हा खेळाच्या पद्धतीनं होईल या अनुषंगानं आपण खेळ टिकावा म्हणून सगळ्यांना घेऊन चालतो. त्यामुळं थोडासा ह्या माझ्या वक्तव्यावर सगळ्यांनी गांभीर्यानं घ्यावं. जे आता मैदान वगैरे होणार आहेत तर त्यांची काय रूपरेषा असेल, अजून काय त्याच्यात नियम बदल? नाही, काय आहे, उद्या एखादा प्रसंग घडण्यापेक्षा थोडासा आळा आत्ताच त्याला घातला तर उद्या होणारा प्रसंग लोकांच्या डोक्यात राग असतो. आबांना आणि मला मानणारा भरपूर वर्ग या पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईतील पण आमचे बहुतांश बैलगाडी मालक मी दिलेला निकाल इथून मुंबईला मैदान असतात तिथेही मान्य करतात. आणि महाराष्ट्रात कुठेही असला तरी मी मोबाईलवरून फोनवरून स्पीकरला माझा फोन लावला जातो, तिथं दिलेला निकाल मान्य करतात. म्हणजे एवढा विश्वास आहे लोकांचा. आणि सामान्य लोकांसाठी नेहमीच मी पुढाकार घेऊन रात्री 12ला जरी फोन आला तरी मी उभा राहतो. एक किस्सा सांगतो. फलटणला मैदान झालं, त्या मैदानामध्ये जालन्याची एक गाडी होती. तो 2-3 मैदान इथं पळायला आला होता आणि माघारी जाताना त्यांना चूक काय केली, 2 बैल गाडीत भरले आणि एक छोटं वासरू त्या गाडीत भरलं. वासरू भरल्यानंतर काही आपल्या गोरक्षकांनी ती गाडी अडवली आणि पोलीस स्टेशनला नेली. मी त्याला विनंती केली, बाबा रे, हे बैल आत्ता मैदानात पळालेत आणि तो त्याच्या गावी निघालाय, तुला माझी विनंती आहे. त्यावर मी मिलिंद भाऊ एकबोटे यांच्याशीही चर्चा केली. भाऊ, हे तुमचे गोरक्षक करतात, हा प्रकार चुकीचा आहे. हेतू तुमचा आणि आमचा सारखाच आहे. देशी गोवंश टिकला पाहिजे, वाढला पाहिजे या अनुषंगाने आपण शर्यत सुरू केली. तर माझं म्हणणं आहे, तुम्ही त्याला समजून सांगा. पण भाऊंनी ती गांभीर्याने घेतलं नाही. त्यानंतर मी माझ्या तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फोन केला. एक 15-20 मिनिटात 100 ते 200 बैलगाडी मालक तिथं हजर राहिले. मी त्याला एवढंही समजून सांगितलं, दादा, तुझे प्रत्येक तालुक्यात 10-20 पदाधिकारी आहेत आणि माझे प्रत्येक गावात एक 10-20 बैल मालक आहेत. मग तू कशासाठी हे करतोयस, ह्याचे परिणाम वाईट होतील. त्यावेळी सगळ्यांनी तिथं जाऊन रणजितदादा निंबाळकर यांना फोन करून साहेबांशी बोलणं करून ती गाडी तिथून पाठवून दिली होती. म्हणजे आम्ही मदतीला रात्री 12ला जरी कोणाचा फोन आला तरी आम्ही मागं पुढे बघत नाही. कारण की तो बैल मालक आपल्यावर विश्वास ठेवून 300-400 किलोमीटरवरनं खेळायला आलेलो असतो. त्यामुळं कुणीही ह्या कालच्या मिटिंगचा विपर्यास मांडू नका. जेवढे चितवणी देणारे व्हिडिओ किंवा ऑडिओ किंवा तुम्ही बॅनर कराल त्याचे परिणाम तेवढे बिघडत जातील. आणि आम्हाला आमचं म्हणणं आहे की आमच्या मित्रमंडळींशी सलोख्याचे संबंध ठेवायचे आहेत. उद्या कोणताही प्रकार घटना घडू नये या अनुषंगाने आम्ही हे सगळं थांबवलेलं आहे. तर तुम्ही त्याला थोडासा ह्या गोष्टीला गंभीरपणे घ्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. अनेक शेतकरी वर्गातून लोकांचे चांगले मेसेज येत आहेत आणि ऐकायला मिळते की जो पावतीचा जो निर्णय झाला ना तो सगळ्यात उत्तम निर्णय झाला, त्याबद्दल सगळ्यांना आनंदाचं वातावरण आहे. उदाहरण तुम्हाला देतो. इथं एक मोठं मैदान झालं. त्या मोठ्या मैदानात लखनची आणि त्या सर्जेची पावती कडने निघाली होती.
त्यांनी आमच्याच संतोष मोडक आमचे हवेली तालुका अध्यक्ष यांच्या पावतीवर पडून फायनलला राहिले होते. 2 वर्ष माझ्या दावणीला गुलाल नव्हता, पण आम्ही दुसऱ्याची गाडी लागली तरी आनंदित होत होतो. आम्ही त्यांचे बॅनर स्टेटसला ठेवत होतो. आम्हाला इतरांच्या सुखात सुख मानण्याचं आमचं पवित्र असतो. तशा पद्धतीनं आम्ही एक निर्णय घेतला की सर्वसामान्य गाडी मालकही टिकला पाहिजे, त्याचाही बैल गुलालात राहिला पाहिजे. त्यासाठी आम्ही फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल अशी बक्षिसाची रचना केली आणि एका मैदानाच्या एका गाडीच्या 2च पावत्या करायच्या. एक ह्या बैल मालकाचं आणि त्या बैल मालकाचं नाव टाकून दोन्ही बैलांची नावं टाकून अशा एका गाडीच्या 2 पावत्या करायच्या. तुला दोन्हीपैकी एका स्वतःच्याच पावतीवर पळायला लागेल, इतरांच्या पावतीवर पळाल्यानंतर ती गाडी बाद करण्यात येईल असा निर्णय सर्वसामान्य स्तरातून अनेक वेळा आम्हाला मागणी होत होती. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला. आता हा निर्णय लगेच चालू झाला ना? हो, चालू झाला. आजच्या कोरेगावच्या मैदानात हा निर्णय लागू केला. आजच्या कोरेगावच्या मैदानात पण नियम सगळे पाळले गेले. तुमचा हो, मेसेज 100. पण खूप व्हायरल झाला हो होता. हो, नियम पाळले गेले. बाहेरून जी बैल आली होती ती पळून नाही दिली, हो, ही इथं सांभाळायला होती. नाही, इथं सांभाळायला होती. त्यांना आम्ही विनंती केली, अनुचित प्रकार कोणता घडू नये. कसं असतं, युवा पिढी ह्यात जास्त उतरलेली आहे आणि युवा पिढीच्या डोक्यात राग असतो. कारण की युवा पिढीचं म्हणणं होतं, तुम्ही बाहेरच्या बैल मालकांसाठी आम्हाला परकडपणे बोलता, आम्हाला तुम्ही थांबवता, आम्हाला तुम्ही निकाल देत नाही, पण त्यांचा निकाल असेल त्यांना देता आणि तेच लोक जर तुमची इज्जत करत नसतील मग यांना आम्ही दाखवून देऊ. असा कोणताही प्रकार घडू नये म्हणून आम्ही संबंधित बैल मालकांना थोडी विनंती केली, थोडे दिवस तुम्हाला थांबावं लागेल आणि तुम्ही थांबावं हीच अपेक्षा आहे माझी. त्याच भूमीतला मी एक सुपुत्र आहे. हे आमच्या रक्तात आहे. कृष्णेचा उगम आमच्यापासून झाला आहे. कृष्णे कोयनेचा संगम आमच्यापाशी आणि आमच्या रक्तात ते आहे. आम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं मानणारी माणसं आहे. आम्ही लाचारवाणी जगत नाही. अर्धी खातो पण स्वाभिमानानं राहतो. आणि हा खेळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यासाठी पोचवला होता की तिथल्याही लोकांना थोडासा या खेळाचा प्रचार प्रसार होऊन त्यांनाही आर्थिक सुबकता यावी म्हणून आम्ही पोचवला होता. आमचा हेतू काही वाईट नव्हता किंवा आम्ही काही मनात जर कटकार असताना कपट असतं आमचं तर आम्ही तिथपर्यंत हा खेळ पोचवला नसता. मला एक सांगायचं आहे ह्यातून तिकडच्या लोकांना की आता विलाजी, तुम्ही सचिव जरी असला महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीवरती तरी तुमचा बैल कोकणात पळू शकत नाही. जर राज्यस्तरीय असेल तरच पळू शकतो. बरोबर आहे मर्यादा ना. पाळल्या जातात. आम्ही मर्यादा पाळतो ना. तिथं माझ्या संघटनेचा पदाधिकारी स्वप्नील शिंदे, प्रो कबड्डीचा 2 टर्मचा खेळाडू, पुणेरी पलटणचा खेळाडू स्वप्नील शिंदे, तो अध्यक्ष आहे आमच्या संघटनेचा. तो जो नियम तिथं जिल्हास्तरीयला ठेवतो त्याचं आम्ही पालन करतो ना. आम्हालाही वाटत नाही का तिथं जाऊन पाडावं. हा ठीक आहे, राज्यस्तरीय मर्यादित ओपनच्या स्पर्धा घेतल्यानंतर आम्ही तिथं जातो खेळायला. आणि एक महत्वाचा मुद्दा, ही आमची भूमी आहे ना, कोरोनाच्या काळात जगात इतिहास करणारी भूमी आहे. आमच्या बावधनगावनं कोरोनाच्या काळात सगळ्या गोष्टींना दुजोरा देत बावधनचं बगाड काढलं होतं. हा जगाच्या इतिहासात नोंद आहे ह्या गोष्टीची. मग आम्ही कुठल्या भूमीतले आहोत याचं तुम्ही सगळ्यांनी माहिती घ्या. आई अंबाबाई, आज सिद्धनाथवाडीतली आमची जागृत देवस्थान असलेल्या आई अंबाबाईच्या चरणी आम्ही वास्तव्याला आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. आणि माझं मूळ गाव कोरेगाव तालुक्यातले सोळशी गाव आणि कोरेगाव तालुका, खटाव तालुका हे तालुके, आमचा वाई तालुका, कराड तालुका ह्या खेळात अग्रेसर आहे. त्याच पद्धतीने हवेली, पुरंदर, बारामती हे अग्रेसर तालुके आहेत आमच्या खेळातले. त्यामुळं हा खेळ खेळाच्या पद्धतीने होऊ द्या अशी मला सगळ्यांना विनंती करायची. एकंदरीत तुम्ही चांगल्या प्रकारे हे दिलं, स्पष्टीकरण दिलं. खरं तर ह्याची आधीच आवश्यकता होती, कारण की बऱ्याच जणांच्यात गैरसमज होते की विलास देशमुखांच्या बद्दल म्हणजे खूप गैरसमज पसरले जातात. कमेंट करणाऱ्यांना माहितीच नाही की नुसतेच आपलं कमेंट करत चाललेत की मनमानी कारभार चाललाय. नाही, मनमानी कारभार ज्यावेळी आता 4-5 वर्ष तुम्हाला न्याय निवाडा मिळत होता, ज्यावेळी तुम्हाला सगळ्यांना न्याय देत होतो, आमच्या लोकांना दबाव घेत होतो, त्यावेळी तुम्हाला विलास देशमुख चांगला वाटला का? मग काल जे प्रकार माझ्या नाबांच्या बाबतीत झाला त्याच्यावर तुम्ही मौन का पाळलं होतं? 3 दिवस उलटून सुद्धा मला वाटत होतं की माझा विदर्भ आहे, माझा मराठवाडा आहे, माझं उत्तर महाराष्ट्र आहे, माझी लोक माझ्यासाठी स्पष्टीकरण देतील, आमच्या आबांसाठी स्पष्टीकरण देतील. पण असं काही म्हणजे तुम्ही दिलंच नाही. त्यामुळं आम्हाला जाणवलं की तुम्ही फक्त एक काहीतरी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आमच्यापर्यंत येत आहे. तुम्हाला आमच्याशी काही घेणं देणं नाही. उद्या एखादा मोठा प्रकार घडला असता त्या ठिकाणी
तरी त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं नव्हतं. तुम्हाला फक्त इथं येऊन पळालं पाहिजे. इथल्या बक्षिसांबाबत तुम्हाला उत्सुकता असते. थोडंसं स्वतः आत्मपरीक्षण करा असं मला वाटतं. तुम्ही चालते सर, आता इथंच आपण थांबूया. मातीतले हिरे या युट्यूब चॅनलला आपण पुन्हा चालू केलं. पहिला चॅनल आपला हॅक झाला होता आणि ही पहिलीच तुमची मुलाखत आहे. तुम्ही वेळ काढला आणि स्पष्टीकरण छान प्रकारे दिलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.